रामभाऊचं म्हणणं होतं की नेहमी रोहिणीच का कपडे धुते, हो की नाही? आईचं म्हणणं तर मी यांना कामं वाटून दिलेली आहेत. तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा लागल्यास. आता आम्ही खाली होतो तर आम्हाला ते ऐकू आलं आमच्या कानावर, म्हणजे आम्ही वरती होतो तेव्हा. कोमल तू दररोज कपडे धुवू शकत नाही का बरं? हाय पिऊ, तुझी चोटी खूप छान दिसते बाळा. कोणतं झाड? नारळाचं झाड का? बरं तुझे केस धुतले का परी? मग आज मोकळे सोडायचे होते ना केस आपल्याला. डोळे नको करून तसे. ऋतू कुठे ना? हे नाही का टोमॅटो सूप खूप छान बनवते बरं का कोमल. त्यासाठी तुला कोथिंबीरच्या काड्या लागत असते माहिती आहे ना? आहे लक्षात कसं करायचं? आता खूप दिवस झाले म्हटलं तर किती वेळात करशील? बरं आज तर हे बघा इकडे हे झाड असं झालेलं आहे बघा. हे 2 कलरचे जास्वंद आहेत आणि दोन्ही एकाचेच लावलेले. तुम्हाला तसं लास्ट टाइम दाखवलं होतं. तर हे एवढे काही झालेले आहे आणि जास्वंदावर कीड लगेच पडते. ती नाही यायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे सांगा? आणि हे कनेराचं झाड आहे आय थिंक, याच्यावरून वाटतंय ते, पण बाकी माहित नाही मला. आणि हे 2-3 यायचे राहिले. पांढरं फुलं नसतं का ते महादेवावर आता काय गोकर्णाची काडी असते का वेल असतो गोकर्णाची? गोकर्णाचा वेल असतो का काडी असती? म्हणलं माहिती तेव्हा ते म्हणलं माझ्या ऐकल्यासारखं. मग आणि हे बघा आता हे सोलार जरा गरम पाणी देत आहे. याची जाळी वगैरे बाहेर काढून टाकली. इथे वॉल टाकला बघा त्या लोकांनी. एक इथं वॉल टाकला कुठेतरी, त्यामुळे इथं तर हे बघा इकडं पण जरा हे चालू आहे. कोमल बस कपडे धुवायला घे धुवून लगेच चल. तिकडे कोमल कपडे धुण्यासाठी आता बसलेली. येते कपडे धुता. तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच दिवसापासून कोमलचं जरा वेट कमी होणं चालू झालेलं आहे, कारण की आम्ही एक नवीन टूल आणलेला आहे ज्यानं वजन कमी होत आहे. म्हणजेच हे आहे अगारोचं व्हायब्रेशन प्लेट. याच्यामध्ये 5 मोड आहेत. वेट कमी करण्यासाठी हे वापरलं जातं आणि तुमची एक्सरसाइज देखील होती. आज कोमल तुम्हाला एक्सरसाइज इथे करून दाखवणार आहे. कोमल चल उभं राह, त्याच्यावर स्टार्ट कर. आणि त्याचा रिमोट देखील आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा हे रिमोट आहे, याच्यावरून ते स्टार्ट होणार. चल उभा राह, ती धर ती दोन्ही पण. 5 मोडमध्ये होतो. पहिले तर वॉकिंगचा आपण स्टार्ट करणार आहोत. हां हे बघा हे स्टार्ट केलं. हे नॉर्मली चालू झालेले. सरळ उभा राहा कोमल, असे स्ट्रेट. हां तर हे असं तुमचं डेली वजन कमी व्हायला मदत होते. आता आपण स्पीड इकडून वाढवणार आहोत. हे बघा हे फास्ट झालं, दिसतंय का तुम्हाला? हे बघा अजून थोडी स्पीड वाढून दाखवतो तुम्हाला मी. खूप फास्ट, म्हणजे ना कॅलरीज बर्न होतात बघा. आणि हे ना वेट कमी व्हायला मदत होते. तर हे आपण घरच्या घरी वर्कआउट करण्यासाठी बेस्ट आहे. याच्यावर आपण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करू शकता. ओके आता कोमल तुम्हाला वेगवेगळे वर्कआउट करून दाखवणार आहे थोडेफार. तर हे बघा तुम्ही इथं म्हणजे बायसेपचा जो वर्कआउट आहे तो देखील यांना करू शकता आणि बाकी पण वर्कआउट याच्यावर करू शकता. सेकंड बघा, सेकंड वर्कआउट. हां हे थाईजचे वर्कआउट देखील यानं करता येतात. आणि बाकी अजून खूप सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही यूट्यूबला बघितले तर खूप सारे दिसणार आहे. आणि आता हे जर की तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. मला शॉर्ट व्हिडिओला खूप सारे कमेंट्स आले की याची लिंक आम्हाला भेटत नाही आहे, त्यामुळं मी आता तुम्हाला याची लिंक देतो आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथून तुम्ही याची लिंक करून हे परचेस करू शकता. खूप छान रिझल्ट आहे. टायमरसुद्धा सेट करता येतो. तेवढ्या टायमापर्यंत तुम्ही केलं तर तुमचं चांगलं वजन कमी होऊ शकतं. चला ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकला क्लिक करा आणि हे खरेदी करा. कोमल तुला कसं वाटलं हे? मस्त आहे का? ओके कोमलचा एक रुटीन सेट झालेला. कोमल आता डेली इथं वर्कआउट करते बरोबर. चलो गच्चीवरच कपडे धुवायला लागले बाबा, काय करायचं मला समजा ना.
आले रोडवर कुठं धाव बाथरूम जागा नाही आतापर्यंत तुम्ही रोडवरच धुत होते ना पण पण दादा वाढायला ना वरती एकट्या माणसाला बोर होतं का बरं? मस्त मोबाईलवर गाणी लावायची आणि बसायचं. गाणी लावायची आणि बसायचं ना. गाणी लावून हा चांगलं आहे म्हणजे. आमच्या इथं वरती चांगली जागा आहे बघा कपडे धुण्यासाठी. रामभाऊचं म्हणणं ऐकलं का तो? रामभाऊचं म्हणणं होतं की नेहमी रोहिणीच का कपडे धुते, हो की नाही? आईचं म्हणणं तर मी यांना कामं वाटून दिलेली आहेत. तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा लागल्यास. आता आम्ही खाली होतो तर आम्हाला ते ऐकू आलं आमच्या कानावर, म्हणजे आम्ही वरती होतो तेव्हा. हो मग तू दररोज कपडे धुवू शकत नाही का बरं? मग तू का धुत नाहीस? हा का धुत नाहीस? धुऊ शकतो मी. मग तू धुत का नाहीस ते सांग. धुत का नाहीस? त्याला दोनदा तीनदा म्हणलं मी धुते नाही मी धुते ऐकत नाही रोहिणी. नाही तर असा एकंदरीत विषय आहे बघा. म्हणजे सगळ्या गोष्टीहून असं म्हटलं हां कपडे धुवायची काही मोठी गोष्ट नाही आहे. मला आवडतं. तिला कपडे धुवायला आवडतं रोहिणीला, मग ती कपडे धुती. आता आवडीचं काम आहे ते काय सांगा तुम्हाला. कपडे धुण्यामध्ये बी आवड असायला पाहिजे का? बाकी धुवायलाच काय कपडे कोमल कधीही धुवू शकते. आणि असंही बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की कोमल काम करत नाही. काय म्हणते कोमल? नाही करत नाही, बसून राहते. बसून जाते कोमल दिवसभर. आणि कोमल पण ती गोष्ट ॲक्सेप्ट करणार नाही कोमल. मला कामच नाही कसं. कपडे नाही धुत आहेत, भांडे नाही धुत आहेत, स्वयंपाक नाही आहे, पोळ्या नाही आहे. स्वयंपाक पोळ्या तर कशाच येत नाही बरं का तिला. आणि स्वयंपाक पण येत नाही. मग खायचं म्हणून खायचं झालं. बायाने काही शिकवलंच नाही. तुझ्या मम्मीने नाही शिकवलं तुला? बरं चांगला आणावं लागतं. तू आता किती दिवसांतर कपडे धुवायला लागली. नाही ना लय केलं. मला तर असं वाटतं की यांना कपडे धुवायची गरज नाहीये. टाकत नाही. त्या मशीन आणलेली बरं का, तुम्हाला खरं सांगतोय. अहो पांढरे कपडे धुत नाही ना मग. हा ना. दादा नाही घेतले. एवढी 20,000ची मशीन आणली मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी वॉशिंग मशीन आहे, त्यामुळे सगळे कपडे जाते. आणि इथं फक्त धुण्यासाठी हे पांढरे कपडे असते घरातले 4-5 समजा. हे एवढे झाले टावेल वगैरे आज धुतलेले, ते दररोज धुवायची गरज नाही. तो बघा ते रोहिणी त्याचा ड्रेस टाकलेला एक, आणि तिथं दादाचं शर्ट असेल, माझं शर्ट असेल एक, आणि हे चड्डी सॉरी बनियन असेल फक्त वाईट आहे ना. हां झाले एवढेच कपडे धुवायचे असतात, काय जास्त नसतात. दूध चाललं. हां तर ते फक्त हाताने धुवावं लागतं, कारण की मशीनमध्ये ते निघत नाही. फक्त व्हाईट कपडे जेवढे असतात ना ते इथं हाताने धुवायचे असते. 4 कपडे. त्यात पण राम बोला वाईट वाटतंय की त्याच्या बायकोलाच काम सांगितलं जातं आहे. म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे कोमल, तुला एक गोष्ट खरं सांगू का? हां म्हणजे काही लोक या गोष्टीची ॲग्री करतील किंवा नाही करतील. मला काय वाटतंय की नाही का, माणसानं नाही का बायांच्या कामात लुडबुड नाही केली पाहिजे. काय म्हणतो, माझी बायको किती काम करते किंवा तुझी बायको किती काम करते हे माणसाचा विषय नसतो. हे बायांचं पाहून घेता. काय म्हणतो, मी कधीच रोहिणीला म्हणत नाही की तू हे काम करते का ते करते का, किंवा कोमलला म्हणते तू हे करते का ते करते का. बाकी तुम्ही सगळेजण म्हणतात की कोमल भांडे घासत नाही, हे घासत नाही, म्हणून मी एखादी वेळेस त्या गोष्टीवर बोलत असतो. पण ही तुलना वगैरे मी कधीच करत नाही. आता रामभाऊला आणि त्याला पण काही बोलू शकणार नाही आहे या गोष्टीविषयी. मोजून 4 ते 5 कपडे धुवायला लागतात. आणि त्यात पण असं की रोवणं असेल तर मग काय करायला पाहिजे तुम्ही सांगा बरं. हां तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी आता काउंट करत चला. काय काय होतं आहे भविष्यात ते बघा. आता तुम्ही फक्त काउंट करत चला. आता हे रामभाऊचं कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला काही काही गोष्टी न सांगण्यासारख्याच असतात. परत म्हणता की भावाचं नाव घेतल्याशिवाय तो व्हिडिओ होत नाही असं तसं, त्यामुळे मी जास्त काही नाव वगैरे घेत नाही बाबा, नको वाटतं. काय बोलावं आता. बाकी कोमलला ओके वाटत असं नाही का. आज आहे रविवार आणि आज मी घरीच आहे. बाकी परीला आज डोसा आणायचा होता, पण आज काही डोसा आणला नाही. परी झोपली का गं? नाही पोळी खाल्ली ती.
चपाती खाल्ली एक पूर्ण बंदी. आणि राहिला प्रश्न आज कामाचा. तर आज कामाला सुट्टी आहे, त्यामुळे म्हटलं आज रविवार असल्यामुळे झाडं वगैरे बघायला यावरती. आणि त्यात ते कपडे दिसले आणि ते रामभाऊचं बोलणं ऐकलं होतं म्हणून ती कोमल कपडे धुवायला बसली. पुन्हा असं तुम्हाला वाटायला नको की रामभाऊच्या कमेंट्स बघून भाऊनं कपडे धुवायला लावले कोमलला. म्हणजे तुमचा तर्क मला चांगला कळतो आणि त्यामुळं हा व्हिडिओ इथं बनवला आहे. सहज कपडे समोर दिसले आणि असा विषय झाला होता, कळालं का. आणि मागचा पसारा तुम्हाला सांगतोय, घरातला कोणताही कोपरा असू द्या तिथं पसारा असणं साहजिक नाही आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही सावळे फॅमिलीची व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला पसारा दिसणार, बरोबर की नाही. आणि बाकी अजून शिल्लक मी काही बोलत नाही, कारण की मी बोललो तर परत वादग्रस्त विधान होतात. एक कमेंट्स आली होती कोमलला, मी चेन घातली तेव्हा, की याचं एवढं सगळं चांगलं असताना हा बहिणीवर का राग करतो. आता बहिणीवर का राग करतो तो वेगळा विषय झाला. त्याचा विषय इथं काढला तर बहीण परत तिकडून व्हिडिओ बनवेल, त्यामुळे बहिणीचा विषय नाही काढत मी. बाकी सगळं चालू आहे व्यवस्थित. आणि आता काय माहिती आहे का, परीचा बड्डे आहे 26 तारखेला, 26 फेब्रुवारीला. त्याच्या पहिले ऋतूचा बड्डे आहे 15 तारखेला. आता रामभाऊचा विषय चालू आहे की खूप मोठा बड्डे करायचा. आता ते किती मोठा करते ते काय करते बघूया. आता मला तर काय दुसरी माझी पिऊ होती म्हणून मी काही एवढा मोठा केला नाही. काय म्हणते कोमल. आणि त्याविषयी कोमलचं एक मत आहे की तुम्ही परीला पिऊला जीवच लावत नाही, म्हणजे पिऊला नेहमी दुय्यम स्थानावर ठेवता, परीला फर्स्ट म्हणजे नंबरला ठेवता. माझं मत होतं की परीचा मोठ्या बड्डे करायचा, पण ते आता मला करू देत नाही आहे. तिचं म्हणणं आहे की तुम्ही पिऊचा नाही केला तर परीचा पण नाही करायचा. मग तुझा परी पण जीव नाही का कोमल. हां तुम्हाला माहिती म्हणजे मग मला आता परीचा बड्डे मोठा करायचा असेल, तू का नाही म्हणतीयस. नाही करायचा ना, तिचा बड्डे करून लहान केला. तिचा तर फर्स्ट होता. कोणाचा. तुझा. हा होता फर्स्ट, पण नेमकेच आपण इकडे आलतो ना जालन्याला. मग काय झालं. नको वाटत होतं मला तेव्हा. तुम्ही असं काढणं देता का. हे बघा तुम्ही हुशार आहे बोलला. दिसले का ही शाई ऑलमोस्ट निघलेली बघा, ऑलमोस्ट. बस झालं होतं शाईचं पुरा. आणि सांगायला लागलो तुम्ही म्हणता ना किती दिवसानंतर निघन. 3 दिवस झाले आज आहे ना, 4 दिवस झाले. 4 दिवस मतदान करू. आजचा दिवस जरा बोरच वाटतोय रविवार असल्यामुळं, आभाळामुळं. थंडी तर डायरेक्ट गायबच झाली. आता गरमी व्हायची. झाले उन्हाळा चालू झालाय आता. दुपारी कधी नव्हता आम्ही फॅन लावता. आता दुपारी फॅन नव्हतं लावता आम्ही. पाहू का. चल किती वेळ लागणार तुला कपड्याला. तुम्ही म्हणसाल की आज ओमदादानं कपडे धुता व्हिडिओ काढला आणि सगळे कपडे धुवूनच आता व्हिडिओ संपवला, तर तसं नाही होणार. तिचे कपडे आवरू द्या, मग आपण खाली जाऊया. पिऊला, ऋतूला, परीला सगळ्यांना तुम्हाला दाखवतो. काय चला. हाय पिऊ, तुझी चोटी खूप छान दिसते बाळा. कोणतं झाड. नारळाचं झाड का. बरं तुझे केस धुतले का परी. मग आज मोकळे सोडायचे होते ना केस आपल्याला. डोळे नको करून तसे. ऋतू कुठे. कुठे टिट्ट्या. टिट्ट्याला आवाज दे. आवाज टिट्ट्याला. टिट्ट्याला आवाज दे. टिट्ट्या झोपला का काही. तिला टिक्का लावून एक छान दिसणी पोरगी. परी घेऊन झाली. परी जाण घेऊन. परी जा आई सोबत. तर आई चाललेली आहे थोडी भाजीपाला आणण्यासाठी. आमच्याकडे बिग बास्केट चालू झालं, पण त्याचा पण स्लॉट असतो 1 घंट्या 2 घंट्याला. 7 मिनिटचं असलं असं मी घरीच मागून घेतलं असतं, तरी एकदा बघतो ट्राय करू ना. हे नाही का टोमॅटो सूप खूप छान बनवते बरं का कोमल. त्यासाठी तुला कोथिंबीरच्या काड्या लागत असते माहिती आहे ना. आहे लक्षात कसं करायचं. आता खूप दिवस झाले म्हटलं तर किती वेळात करशील. बरं आज माझा डाएट आज मी प्रॉपर फॉलो करायचा विषय चालू आहे, त्यामुळे आज फक्त अंडे आणि हे तर हेच खाणार आहे फक्त. ठीक आहे. आणि हे टिट्टे आला बघा. चल इकडे बाळा, चल रे. टिट्ट्या उठला बाबा, काय सांगू तुम्हाला. टिट्ट्या हाय कर. टिट्टू टिट्टू हाय कर माझा टिट्ट्या. तू म्हण टिट्ट्या म्हण. टिट्ट्या झाली परी. नुसतं फिरायला लागली असती, मला समजा तिचं काय चालू आहे. तर
का रे बा हा ए ना सुकेली का तू म्हण टिट्टे म्हण टिट्ट्या आणि हे आहे का आईच्या मागे एवढ्या लागतात ना विचारूच नका आईला सोडू का तुझ्याला सोडू हिला आई दोघींना घेऊन बसते इथे तर ते आज आहे ना आज माझ्या शरीरामध्ये आहे का भात पोळी भाकर काहीच नाही झालं आज दिवसभर फक्त आता ते प्रोटीनचं जे डाएट वगैरे तेवढंच खायचं म्हणजे अंडे आणि चिकन रात्री बस त्याच्या उपर काहीच खायचं नाही आहे हे मी ठरवलेलं आहे ना आज संध्याकाळपर्यंत फॉलो करेल तर त्याचं सांगेल मी तुम्हाला काय झालं आहे आज माझ्यासोबत वेट कमी करणं चालू आहे म्हणजे खूप सारं कमी करायचं आहे एक 6-7 किलो तरी कमी झालं तेव्हा बरं वाटेल जरा नाहीतर मग तुम्हाला माहिती वेट वाढले तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात अवघडच आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट पटेलच आपल्या गृहिणी ज्या आहेत त्यांचे वजन वाढलेलं त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला आहे ना वॉकिंग जिम वगैरे काहीच करायची गरज नाही तुम्ही फक्त डाएट केला ना तुमचं म्हणजे डाएटवर 70% वजन कमी होणं असतं माहिती का तुला माहिती का पुण्यापासून म्हणत आले ना हां ते पुण्यावाले जिम ट्रेनर तेच म्हणत होते ना हां 70% तुमचं खाण्यावरच आहे तुम्ही बाहेरचं खाणं बंद करा गोड खाणं बंद करा आणि ऑइली कमी करा तळलेलं वगैरे खाऊ नका तुमचं वेट जे आहे ते ऑटोमॅटिक कमी होत राहील पाणी आता जास्त मग प्या हां पाणी जास्त प्या परत आता तो मला आता तिकडे मी 3-4 लिटर तरी पाणी प्यायचं हो तर कोण नाही पित ते. मला पाणीच भेटत नाही जागेवर काय करू जेव्हाच टायमात सुद्धा पाणी भेटत नाही मित्रांनो अवघड आहे अवघड खूप अवघड आहे तुम्हाला काय सांगू आता मी सगळं सांगायला गेलो तर खूप मोठी कहाणी बनवून माहितीये का जेवायच्या अगोदर पाणी हजर असतं तरी म्हणतात पाणी भेटत नाही जेवायच्या टाइम पहिले तांबे ठेवते मग ताट ठेवते परी तू इकडे 1 मिनिट परी कशी दिसत मग इकडे हा दिसायला हा पिवळीला पाणी द्यायची सवय हा तर असा एकंदरीत विषय आहे चला व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा घरामध्ये सॉफ्ट वॉर चालू झालेला आहे तो कुठपर्यंत जातो बघूया बाकी व्हिडिओची आणि हो ते जे प्रोडक्ट आहे आपण व्हिडिओमध्ये दाखवलं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे वेट कमी करायचं कोमलचं तेच चालू आहे बाकी तुम्हाला ते खरेदी करायचं असेल डिस्क्रिप्शन लिंकमधून क्लिक करा आणि खरेदी करा मी भेटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय